नमस्कार। बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा आज संध्याकाळी 4 वाजता येणार होता आणि त्यानंतर आपण भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून ही मिरवणूक उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी हा पुतळा आपण बसवणार होतो त्या ठिकाणापर्यंत आपण नेणार होतो। कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती। उत्साहाने नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने जमले होते, तरुणाई जमली होती, महिला जमल्या होत्या। परंतु थोडंसं एक अडचण अशी आली की हा जो पुतळा आहे हा साताऱ्यावरून निघाला होता आणि साताऱ्यावरून निघून बदलापूरला पोहोचण्याकरता त्याला 10 तास लागणार होते असा एक अंदाज होता, पोलिसांचा अंदाज होता। परंतु जेव्हा हा पुतळा निघाला त्यावेळेस रस्त्यामध्ये अनेक अडचणी आल्या। अनेक अडचणी म्हणजे की ओव्हरहेड्स वायर, काही ठिकाणी सबवे, काही ठिकाणी ब्रिजेस आले आणि ब्रिजेस आल्यामुळं हा पुतळा पूर्णपणे क्रेनने खाली उतरायला लागायचा आणि त्यामुळे उतरवण्यात आणि चढवण्यात प्रचंड वेळ गेला आणि हा पुतळा जो आहे हा संध्याकाळी 4 वाजता येणारा पुतळा, आज संध्याकाळी 4 वाजता येणारा पुतळा हा रात्री 11 वाजेपर्यंत बदलापूर शहरामध्ये त्याचं आगमन होणार आहे। आणि मग 11 नंतर मिरवणूक काढणं हे आपल्यात बरोबर वाटत नाही। त्यामुळं सगळ्या शिवप्रेमींना मी कळवितो की हा आजचा सोहळा आणि आजची जी मिरवणूक आहे ही उद्या म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025ला संध्याकाळी 5 वाजता जुन्या नगरपालिकेत याच्या गेटसमोरून म्हणजेच बदलापूर पूर्व येथून नियमाप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे जो दिलेला रूट आहे त्याप्रमाणे ती निघणार आहे आणि बाजारपेठेमार्गे ती उल्हास नदीच्या बदलापूर पश्चिमेला जाणार आहे। आपणा सर्वांना बदलापूरमधील तमाम शिवप्रेमी आणि सर्वच नागरिकांना मी विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण आज या सोहळ्यासाठी आला होता, या मिरवणुकीसाठी आज आला होता, तसेच उद्या उत्साहाने पुन्हा एकदा आपण ही मिरवणूक याच ठिकाणाहून संध्याकाळी 5 वाजता काढणार आहोत। आपण सर्वांनी तेवढ्याच आनंदाने या मिरवणुकीमध्ये सहभाग व्हा अशी मी आपणास आवाहन करतो। आणि 18 फेब्रुवारी 2025ला या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। या अनावरण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूरमध्ये येत आहेत आणि संध्याकाळी 4 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे अशी मी माहिती आपणास देत आहोत। आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही रद्द केलेला आहे, त्याच्याऐवजी पुन्हा उद्या मिरवणूक होणार आहे याचं सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।